नमस्कार मंडळी, स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलमध्ये सर्व भक्तांचे खूप खूप स्वागत। आज आपण पंचामृताबद्दल माहिती घेणार आहोत। गणपती पूजन असो अथवा लक्ष्मी पूजन, बाळकृष्णाची पूजा असो अथवा शिवपूजा असो, पंचामृताचा अभिषेक न केला तर पूजा अपुरीच राहते। भगवंताला दूध, दही, तूप, साखर व मध यांनी आंघोळ घालण्याच्या पाठीमागे एक विशिष्ट भावना आहे। भगवंताची पूजा आपल्या विकासासाठी आहे। ही 5 प्रतीके खूपच मार्गदर्शक आहेत। या 5 प्रतीकांमध्ये असलेला सुंदर भाव जर ध्यानात आला तर आपण भगवंताची पूजा खऱ्या अर्थाने करण्याचे अधिकारी बनू शकतो। एवढेच नाही तर ती पूजा ईश्वरालाही स्वीकारावीशी वाटेल। पंचामृत स्नानात असलेले दूध हे शुभ्रतेचे प्रतीक आहे। आपले जीवन शुभ्र असले पाहिजे, आपले चारित्र्य उज्ज्वल असले पाहिजे, आपली कीर्ती धवल असली पाहिजे, आपले कर्म विशुद्ध असले पाहिजे, आपले मन निर्विकारी असले पाहिजे, तसेच आपले हृदय निर्मळ व पवित्र असले पाहिजे। अशा सांस्कृतिक व आध्यात्मिक अलंकारांनी अलंकृत मानवाची पूजा भगवान स्वीकारणार नाही तर आणखी कोणाची स्वीकारणार। संत ऋषी महापुरुष भगवंताला आवडतात, याचे कारण ते मन, वाणी आणि कर्म यांनी निर्मळ असतात। भगवंताला दुग्ध स्नान करताना म्हणावे, हे देव, ऋषी आणि पितरांनो, तृप्ती देणारे कामधेनू गायीचे दूध मी तुम्हाला देत आहे, तेव्हा हे प्रभो, त्या दुधाचा तुम्ही स्नानासाठी स्वीकार करावा। विशुद्धी बुद्धी हीच कामधेनू आणि गाय हे उपनिषदकाचे प्रतीक आहे। दुधामृत समाजाला स्वास्थ्य अर्पण करणारे, तसेच देव, ऋषी आणि पितर यांना तृप्ती देणारे बनू शकते। सारांश, मानवाची बुद्धी ईश समर्पित किंवा शास्त्रनिष्ठ असेल तर तिच्यातून निर्माण झालेले विचार दुधासारखा धवल समाज निर्माण करू शकतात। गीतामृतालाही याच अर्थाने दुधाची उपमा देण्यात आलेली आहे। दूध उतू गेले तर ते अपशकुन गणले जाते। ही गोष्ट या संदर्भात समजवण्यासारखी गोष्ट आहे। ऋषी, अवतार किंवा महापुरुष यांनी उचलून आणलेले विचाररूपी दूध जर उतू गेले, फुकट गेले किंवा समाजात त्याची घोर उपेक्षा झाली तर समाजाचे निश्चित अधःपतन आहे आणि ह्यासारखा दुसरा मोठा अपशकुन कुठलाच नाही। यानंतर भगवंताला दह्याने स्नान घालण्यात येते। चंद्रासारखे धवल आणि सर्व देवांना प्रिय असे दही स्नानासाठी अर्पण करतो। दह्यात स्नेह तर आहेच, परंतु दह्याचा एक विशिष्ट गुण आहे, दही दुसऱ्याला स्वतःसारखे बनवते। प्रवासात जाताना आप्तजनांना दही देण्यात येते। ही गोष्ट येथे समजावण्यासारखी आहे। एक तर हे स्नेहाचे प्रतीक आहे, तेव्हा जाणाऱ्या माणसाचा स्नेह दूर राहूनही दाट राहावा अशी याच्यात भावना आहे। शिवाय दही देण्यामागे दुसराही एक सूचकता आहे। दह्यामध्ये दुसऱ्याला बदलण्याची शक्ती आहे। ते दुधात मिसळून दुधालाही स्वतःसारखे बनवते। परदेशी जाणाऱ्या मानवाच्या बुद्धीतही दह्याची ही परिवर्तक शक्ती असली पाहिजे अशी येथे अपेक्षा आहे। जाणाऱ्या माणसाने स्वतःचे संस्कार व संस्कृतीचा सुवास अन्य देशात पसरवायचा आहे, हे विसरता कामा नये। विदेशात जाऊन भारतीय संस्कार व संस्कृतीची अस्मिता गमावून बसलेल्या आणि तेथील विकृतीला स्वीकारून तशाच कुलसित व बहुप्रधान जीवनात मिथ्या बाळगणाऱ्या आपल्या तरुणांनी यांच्यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे। भगवंताला तुपाने स्नान घालताना सतत लक्षात ठेवले पाहिजे की आपले जीवन देखील तुपासारखे स्निग्ध व स्नेहयुक्त बनवायचे आहे। आपले सर्व संबंध स्नेहमय ठेवायचे आहेत। माणूस केवळ भाकरीवर जगत नाही, जगण्यासाठी त्याला उभेची गरज आहे। मग ती उब मातेची असो वा त्या पिल्ल्याची असो, बंधू असो अथवा भगिनीची असो, पतीची असो अथवा पत्नीची असो, मित्राची असो। ऊब मिळाली तरच जीवन विकसित होते। वृक्ष वनस्पतीलाही विकासामध्ये ऊब सहाय्यभूत बनते। मशीनने पाणी घातलेल्या रोपट्यापेक्षा मानव ज्याला पाणी घालतो ते रोपटे अधिक चांगले वाढते असे सिद्ध झाले आहे। जेथे स्नेह आहे तेथे कलह नसतो, जीवनात कर्कशता नसते। अशा स्नेहयुक्त जीवनात संघर्ष जरी आला तरी तो आईचे स्तन व बालक यांच्यामधल्या संघर्षासारखा संयोगात्मक संघर्ष असतो, ज्यात एका पक्षाला आनंद व दुसऱ्या पक्षाला पुष्टी मिळते। तुपाने स्नान घातल्यानंतर भगवंताला मधाने स्नान घालतात। तरु पुष्पातून निर्माण होणारा स्वादिष्ट, मधुर, तेज आणि पुष्टीदायक असा दिव्य मध मी स्नानासाठी अर्पण करतो, याचा स्वीकार कर। मधात गोडवा तर आहेच, पण मध पुष्टीदायक आहे। आपले जीवन पुष्ट झाले पाहिजे। मन शक्तिवर्धक आहे। आपल्या जीवनात शक्ती निर्माण झाली पाहिजे। आपले जीवन सामर्थ्ययुक्त असले पाहिजे। जीवन पुष्ट झालेले असेल तरच या कराल कलियुगात आसुरी वृत्तीशी सामना करू शकतो। मधुस्नानानंतर शेवटी भगवंताला शर्करा स्नान घातले जाते। उसापासून निर्माण होणारी पुष्टीकारक व मलाहपकारी अशी दिव्य साखर मी तुला स्नानार्थ देत आहे, तिचा स्वीकार कर। जीवनात साखरेचा गोडवा आणायचा आहे। जीवनात सर्व आहे, पण जर गोडवाच नसेल तर जीवन काय कामाचे। गोडवा वाणीतून व्यक्त होतो। एक सुभाषिकात म्हटले आहे, प्रिय वाक्य पदानेन सर्वे तुष्णती जन्नवा, तस्मान् तदेव वक्तच्च वदने का दरिद्रता।
प्रिय बोलल्याने सर्वांना आनंद होतो, तर मग तसे बोलण्यास वाणीची दरिद्रता कशासाठी? परंतु गोड वाणी मागे जीवनाची मधुरता नसेल तर केवळ ही वाणीची मधुरता खुशामत म्हटली जाईल. आणि खुशामत हे सौम्य विष आहे, जे देणारा व पिणारालाही दोघांच्याही पतनाच्या मार्गाकडे घेऊन जातो. खरी गोष्ट नेहमी कडूच असते, पण सांगणाऱ्या माणसाचे जीवन जर मधुर असेल तर कडू सांगूनही तो माणूस स्वतः कडू बनत नाही. आपल्या कितीतरी संत भक्तांनी कटू लिहिले आहे, कित्येकांनी फटकारे ओढले आहेत, तरीही संत आपल्यासाठी गोडच राहिले आहेत. कडू औषध आई पाजू शकते, त्या रीतीने समाजाला कटू सत्य महापुरुष किंवा ऋषीच सांगू शकतात. भगवंताला शर्करा स्नान घालताना अशी महानता आहे की हे आपले लक्ष असले पाहिजे. साखर जसे स्वतःचे अस्तित्व विरघळून टाकून दुधात गोडवा निर्माण करते, तसेच महापुरुष देखील स्वतःच्या अस्तित्वाला संकटात टाकूनही समाजात मधुरता निर्माण करण्यात प्रयत्नशील राहतात. साखर जर दुधात विरघळली नाही तर दूध फिकेच राहील. त्याप्रमाणे प्रभू भक्तीमध्ये जर मानवाचा अहंकार विरघळत नसेल तर जीवन देखील फिकेच राहील. भगवंताला घातलेल्या पंचामृत स्नानात आपली भक्ती प्रगट होते आणि याचे रहस्य समजून आपण त्याचे पालन केले तर आपल्या शक्तीचे संवर्धन होते. पंचामृताची शुभ्रता, परिवरकता, स्निग्धता, पुष्टीदायकता आणि मधुरता आपल्या जीवनात प्रगट हो, हीच अभिलाषा. जो व्यक्ती भक्तिभावाने पंचामृत ग्रहण करतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख व समृद्धी लाभते. पंचामृत हे 5 गोष्टींनी बनलेले असते: दूध, दही, तूप, साखर आणि मध मिसळून बनलेले पेय, जे देवतांना प्रिय आहे. प्रसादाच्या रूपात याला खूप महत्त्व आहे. याने देवाचा अभिषेकही केला जातो. हे प्यायल्याने माणसाच्या मनात सकारात्मकता भावना निर्माण होतात, तसेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. काही ग्रंथांमध्ये पंचामृताचे महत्त्व सांगण्यात आले आहे की जो व्यक्ती भक्तिभावाने पंचामृत ग्रहण करतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी प्राप्त होते. भगवंताला अर्पण केलेले पंचामृत प्यायल्याने मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती करतो, अशी ही धार्मिक मान्यता आहे. तर मंडळी, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.